मित्रांनो, एक असं आयलंड इमॅजिन करा, जे इतकं मौल्यवान आहे, की यूएसचे प्रेसिडेंट त्याला विकत घ्यायला निघाले. चायना जो टेक्निकली फार लांब आहे, तो त्याला आपला शेजारी मानतोय. रशिया त्याच्यावरती घारीसारखं बारीक लक्ष टिकवून आहे. मित्रांनो, हा कुठला ही एखाद्या स्पाय थ्रिलरप्रमाणे वाटत असलं, तरी ही आजची ग्रीनलँडची वास्तविक परिस्थिती आहे. ग्रीनलँड जर आपण बघितलं जिओग्राफिकली, तर तो नॉर्थ अमेरिका जो कॉन्टिनेंट आहे, त्याच्या जवळ आहे. आणि 80 ते 85% त्याचा प्रदेश जो आहे, तो बर्फाने व्यापलेला आहे. 50 ते 56 हजाराच्या आसपास तिथे लोकसंख्या आहे. इतक्या आता दुर्मिळ प्रदेशातही इतकं त्याला जागतिक महत्त्व का प्राप्त झालंय, ते आपण आज समजून घेऊयात. तर ग्रीनलँड आपण आपल्याला वरवरती हा बर्फाळ प्रदेश जरी वाटत असला, तरी याच बर्फाखाली 21व्या शतकातलं सोनं दडलंय. याच इश्यूबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेऊ. अगदी साध्या सरळ भाषेमध्ये या विषयावरती आपण खोल चर्चा करू. आपल्यासोबत आहे गिरीश सर आणि आनंद सर. गिरीश सर, आता आपण बघितलं ग्रीनलँडची पोझिशन, जिओग्राफिकल पोझिशन कशी आहे. तर आपण ग्रीनलँडच्या थोडंसं हिस्ट्रीबद्दल सांगाल, तर अजून बेटर समजेल प्रश्न. सर, ग्रीनलँडची हिस्ट्री हा एक मजेदार किस्साच आहे. म्हणजे 10व्या शतकात युरोपमधील नॉर्वे, डेन्मार्क या कंट्रीमधील वायकिंग्स म्हणून लोक सी एक्सप्लोरर म्हणून एक्सप्लोर करायची. तर ही वायकिंग्स कोण होती? ही वायकिंग्स होती जी रेड करायची, मर्डर करायची आणि सेटल व्हायची नवीन नवीन क्षेत्रामध्ये जाऊन. तर असाच एरिक द रेड म्हणून एक वायकिंग होता नॉर्वेचा, जो आधी आईसलँडमध्ये गेला. तिथे त्याने काही मर्डर्स केले म्हणून त्याला तिथून हाकलून देण्यात आलं. मग अजून वेस्ट कडे एक्सप्लोर करत तो गेला ग्रीनलँडमध्ये. आता ग्रीनलँडचं नाव तेव्हा ग्रीनलँड नव्हतंच. तो तिथं गेला. हे लार्जेस्ट बेट आहे जगातलं. आणि तिथे गेला, त्याला कळलं की ठीक आहे, इथे तो सेटल होऊ शकतो. आणि मजेची गोष्ट ही आहे की ग्रीनलँडचं नाव त्याने ग्रीनलँड दिलं बिलकुल 80% जसं तुम्ही सांगितलं आईस असून सुद्धा. का तर लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, तिथे सेटल व्हायला, है ना, तो स्वतःला ओनरच समजू लागला तिथला. आणि त्याने ग्रीनलँड नाव दिलं. आज तिथे 57,000 पॉप्युलेशन आहे. आणि पुढे 17व्या-18व्या शतकात डेन्मार्कचे मिशनरीज तिथे गेले. आपल्याला जसं भारतात पण कोलोनियलिझम झालं, तसं डेन्मार्कचं कोलोनियलिझम असल्या कारणाने आज ग्रीनलँड हा डेन्मार्कचाच एक भाग म्हणून ओळखला जातो. तर अशी ही स्टोरी आहे ग्रीनलँडची. सो पॉलिटिकली ग्रीनलँड जो आहे, तो डेन्मार्कचा पार्ट आहे आणि ती एक ऑटोनॉमस टेरिटरी आहे. त्याला इंटरनल ऑटोनॉमी आहे. एक सेल्फ रूल आपण म्हणू शकतो, की आणि त्यामुळे ही सिच्युएशन जास्त कॉम्प्लेक्स आहे आणि जिओग्राफिकली तो यूएसच्या जास्त जवळ आहे. तर आनंद सर, हे तर आपण बघितलं की हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट आहे ग्रीनलँडला. पण आत्ताच का? व्हाय इट हॅज बिकम मोर इम्पॉर्टंट नाऊ? टू बी प्रिसाइज सांगायचं म्हणलं तर माझ्या डोक्यात आता 4 पॉईंट येत आहेत. त्यासाठी हे ग्रीनलँड आहे ते महत्त्वाचं बनतं. सगळ्यात पहिला महत्त्वाचा आहे ट्रेड रूट. त्याच्याबद्दल मी थोड्या वेळा डिटेलमध्ये सांगेन. सेकंड जे आहे एनर्जी रिसोर्सेस किंवा क्रिटिकल मिनरल्स, जे रिसोर्सेसमध्ये आपण टाकू शकतो. थर्ड जे आहे सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे. आणि फोर्थ, जे सगळे निग्लेक्ट करतात, त्याच्याशी काही लोकांना घेणं देणं नाही, एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे. तर एक एक मुद्द्यावर आपण डिस्कस करू शकतो. पहिलं ट्रेड रूट्स. ऍक्च्युली ग्लोबल ट्रेड जो होतो 90% व्हॉल्यूमचा जो ट्रेड जो आहे तो सी रूटने होतो. आणि त्यामध्ये पण काही चोक पॉईंट्स आहेत जगामध्ये. जसं की सगळ्यांना माहिती एक सुएज कॅनल आहे, जो 8 वर्ष इजिप्तने ब्लॉक करून ठेवला होता. पनामा कॅनल्स आहे, त्याच्यामध्ये पण तशीच हिस्ट्री आहे. स्ट्रेट ऑफ मलाक्का आहे, त्याच्यानं अक्वायर करायचं. तर असे चोक पॉईंट्स आहेत. ते कधीही कुणी अक्वायर केलं तर ग्लोबल ट्रेड रूट जो आहे तो डिस्टर्ब होऊ शकतो. आणि हे सगळे लॉंग रूट आहेत. एक्झाम्पल द्यायचं झालं, लंडन टू टोकियो जो आहे, ते डिस्टन्स जर पनामा कॅनलमधनं गेलं तर 21,000 किलोमीटर आहे. जर तुम्ही ते सुएज कॅनलमधनं गेलं तर 23,000 किलोमीटर आहे. तर तेच जर तुम्ही ग्रीनलँडच्या जवळून गेलो तर आता मध्ये नाव दिलं गेलेलं आहे द वेस्टर्न पॅसेज. तिथनं गेला तर ते 13,000 किलोमीटर आहे. तर तुमचं 50% कॉस्ट आहे ते रिड्यूस होऊ शकते. तर त्यामुळे ट्रेड रूटसाठी पण महत्वाचं आहे. सेकंड जे इम्पॉर्टंट मी सांगत होतो तुम्हाला, एनर्जी. तर जिओलॉजिकल ट्रेजर म्हणलं जातं. जिओलॉजिकल ट्रेजर का? तर तिथं क्रिटिकल मिनरल्स जे इम्पॉर्टंट आहे. युपीएससी ऍस्पिरंटला तर माहितीच आहे किती इम्पॉर्टंट. लास्ट इयर 2 क्वेश्चन्स फक्त क्रिटिकल मिनरल्स किंवा त्याच्या अराउंड विषयावर किंवा रिसोर्सेसवर आहे. ते 2 ते 3 क्वेश्चन्स आहेत ते लास्ट इयर आले होते. त्यामुळे क्रिटिकल मिनरल्स कुठे लागतात तुम्हाला? ईव्ही पासनं फायटर जेट पर्यंत, तुमच्या कॉम्प्युटर पासनं ते सुपर कॉम्प्युटर पर्यंत सगळ्या ठिकाणी क्रिटिकल मिनरल्स आहेत ते यूज होतात. नंतर आहे एनर्जी रिसोर्सेस. एनर्जी रिसोर्सेस पण तिथं
असं फॅक्ट सांगितली जाते 31 बिलियन बॅरल्स आहेत ते एनर्जी रिसोर्सेस, अनटॅप्ड एनर्जी रिसोर्सेस आहेत. तर हे आकडा मे बी लोकांना त्याची ग्रॅव्हिटी कळणार नाही. तर हा आकडा तुम्ही जर युएसच्या आत्ताचे एनर्जी रिसोर्सेस आहेत ते आता एक्झिस्टिंग एनर्जी रिसोर्स सांगितलं तर एक्झॅक्टली तेवढेच आहेत. म्हणजे युएस जेवढे एक्सप्लोर करू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला ऑइल जे आहे ते ह्याच्यामध्ये भेटू शकतं, ग्रीनलँडमध्ये भेटू शकतं. किंवा त्याच्यासाठी एक वाक्य वापरलं जातं की ग्रीनलँड इज नेक्स्ट सौदी अरेबिया. मिडल ईस्टमध्ये जे मागच्या सेंचुरीमध्ये पॉलिटिक्स झालं ते नेक्स्ट सेंचुरीमध्ये ग्रीनलँडमध्ये होऊ शकतं. थर्ड मुद्दा आहे युएसच्या सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनी आणि ओव्हरऑल अटलांटिक एरिया जो आहे म्हणला जातो त्याच्या सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनी. कारण की जर बघितलं तुम्ही ट्रेड रूटच्या पर्स्पेक्टिव्ह ते इम्पॉर्टंट आहेच, पण डोनाल्ड ट्रम्पचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, जे त्यांचं गोल्डन डोम जे आहे, गोल्डन डोम म्हणजे काय, एअर डिफेन्स सिस्टीम आहे युएसएची, ती त्यांना एक्सटेंड करायची पूर्ण नॉर्थ अमेरिकामध्ये. पूर्ण नॉर्थ अमेरिकामध्ये कॅनडामध्ये पण एक्सटेंड करायची आणि ग्रीनलँडमध्ये पण एक्सटेंड करायची. तर ग्रीनलँडपासनं साधारणपणे मॉस्को जे आहे ते 4000 किलोमीटर आहे आणि न्यूयॉर्क जे आहे ते 3000 किलोमीटर आहे. तर ग्रीनलँड एक्झॅक्टली मिडल सिच्युएटेड आहे. त्यामुळे जर कुठला अटॅक, अनफॉर्च्युनेटली कुठला अटॅक झाला किंवा वॉर झालं तर येणारी मिसाईल सुपरसॉनिक असेल, हायपरसॉनिक असेल, मध्येच ट्रॅप केली पाहिजे. या सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्ह, सिम्पल लँग्वेज सांगायचं तर या सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हने ग्रीनलँड आहे ते महत्वाचं. आणि फोर्थ, एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने माझ्यापेक्षा सर तुम्ही जास्त बेटर सांगू शकता जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने का महत्वाचं आहे. सर जॉग्राफीवरती आपण येऊयाच, पण गिरीश सर, हे जे आहे यालाच आपण अमेरिकेचा पर्स्पेक्टिव्ह तर तुम्ही सांगितला की त्यांना एक स्ट्रॅटेजिक तिथे असणार आहे, त्यांचा मनरो डॉक्ट्रिनचा जो एक्सटेन्शन आहे आपण त्याच्यावर बोलूयात. पण याच्यामध्ये रशिया आणि चायनाचा काही स्ट्रॅटेजिक आपण अँगल बघू शकतो की चायनाचा जो सिल्क रूट आहे आपण म्हणतो, तो इथे काही अँगल आहे का? नक्कीच. आता चायना सुद्धा 21व्या शतकात एक ग्लोबल पॉवर म्हणून उदयास येऊ पाहत आहे. आणि जसं आनंद सरांनी सांगितलं ट्रेड रूट, तर त्यात अल्फ्रेड टी महान म्हणून जिओ स्ट्रॅटेजिस्ट होते. बरोबर. तर अमेरिकन जिओ स्ट्रॅटेजिस्ट होते. यांनी काय सांगितलं की हू एव्हर कंट्रोल सी कंट्रोल्स ट्रेड. आणि आता काय झालंय की आईस ग्लेशियरच्या मेल्ट होत असल्याने नॉर्दर्न सी रूट किंवा पोलार सिल्क रोड हा चायनाचा एक टार्गेट एरिया आहे, ज्याच्यात काय होणार आहे की मलाक्का डायलेमा, चायनाचा जो मलाक्का चोक पॉइंट आहे तिथून थोडंसं ब्रिदर मिळेल चायनाला. हे एक मेजर रिझन आहे. दुसरं, सिक्युरिटी व्ह्यू पॉइंटनी पाहिलं तर आता इंडो पॅसिफिक महत्वाचं तर होतच आहे, पण अटलांटिकमध्ये पण एक फुटहोल्ड घेण्यासाठी किंवा एक पॉवर प्रोजेक्शन करण्यासाठी ग्रीनलँड इम्पॉर्टंट बनू शकतं चायनासाठी. त्याच संदर्भात चायनाने ग्रीनलँडमधील एअरपोर्ट डेव्हलपमेंट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे चायनाचं डेट ट्रॅप डिप्लोमसी, जे पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, तसंच ते ग्रीनलँडमध्ये पण ट्राय करत होतं. तर या सगळ्या संदर्भात एक ग्रेट पॉवर रायव्हलरी आपण म्हणू शकतो. तसंच रशिया तर आर्क्टिक स्टेटच आहे आणि आर्क्टिक काउन्सिलमध्ये रशिया एक इम्पॉर्टंट स्टेट आहे. तर बेरिंग स्टेट असेल किंवा बॅरेंट्स सी असेल, तर इथे रशियाचा प्रेझेन्स आहे. आणि रशिया ट्रेड रूट्स असतील किंवा हे रिसोर्सेससाठी नक्कीच एक रिव्हिजनिस्ट पॉवर म्हणून याला इम्पॉर्टंट एरिया त्यांच्या स्ट्रॅटेजिक इन्फ्लुएन्ससाठी म्हणून पाहतात. तर मी आपल्याच डिस्कशनला जे तुम्ही सांगितलं की ग्रेट पॉवर रायव्हलरी, न्यू कोल्ड वॉर पण काही लोक त्याला म्हणतायत. तर ह्याच्यामध्ये युएसचा इंटरेस्ट जो आहे तो मुनरो डॉक्ट्रिन जे मी म्हटलं, सो साठी हा जो रिजन आहे तो त्याचा एक्सटेंडेड नेबरहुडच आहे. सो 1823 मध्ये पहिल्यांदा युएसनी जेव्हा, जो पूर्ण वेस्टर्न हेमिस्फिअर आहे, आपण जर अर्थला बघितलं ईस्टर्न आणि वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये डिवाइड होतं, तर हा पूर्ण रिजन वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये. आणि 1823 मध्येच जे युएसचे प्रेसिडेंट होते त्यावेळेस जेम्स मुनरो, त्यांनी ही डॉक्ट्रिन आणली होती 1823 मध्ये की वेस्टर्न हेमिस्फिअरचा सगळा पार्ट जो आहे त्याच्यावरती युएस इन्फ्लुएन्स असायला पाहिजे. म्हणजे दॅट इज डायरेक्टली देअर सिक्युरिटी थ्रेट. इव्हन आता आपण डोनाल्ड ट्रम्प पण म्हटलं की डोनाल्ड ट्रम्प हे एनर्जी रिसोर्सेस वगैरे आपण सगळ्या गोष्टी बरोबर बोलतोय, पण ॲट द कोअर जो आहे डोनाल्ड ट्रम्प म्हणतोय दॅट इज सिक्युरिटी, की युएसची सिक्युरिटी इज कॅन बी ॲट थ्रेट. कारण जर समजा उद्या सेल्फ रूल आहे इथे ग्रीनलँडमध्ये, देर इज सेल्फ रूल आहे, उद्या समजा लोकांनी ठरवलं की आम्हाला सेल्फ रूलच हवा आणि डेन्मार्कशी त्यांचं रिलेशन तुटलं, सेल्फ रूल इंडिपेंडंट कंट्री झाली, तर त्यांची इकॉनॉमी असंच काही तेवढी डेव्हलप नाही आहे, दे आर सबसिडीजवरती डिपेंडंट आहे. मग तो जो व्हॅक्यूम आहे तो कदाचित चायना आणि रशिया ऑक्युपाय करू शकतात, तो जो नंतर डिपेंडन्स आहे. मग त्यामुळे मुनरो आणि मग आता डोनरो त्याला म्हटलं जातं, डोनाल्ड ट्रम्प आहे म्हणून डोनरो डॉक्ट्रिन, की बाबा
हा जो एरिया आहे इथे युएसचा इन्फ्लुएन्स कमी झालाच नाही पाहिजे. हा एक त्याच्या पर्स्पेक्टिव्ह आहे. तो व्हेनेझुएलाच्या ह्याच्यामध्ये पण आपण बघायला भेटला. सर ह्याचंच मी थोडं एक्सटेंड करतो, की आपण भारतासाठी याचा किती इम्पॅक्ट असणार आहे आणि भारतामध्ये तर एन्व्हायरमेंट तर हिमालयावरती आणि त्या सगळ्या ग्लोबल ॲटमॉस्फेरिक याचा परिणाम होणारच आहे. आपण भारतासाठी काय परिणाम त्याचा असू शकतो आणि आर्क्टिक पॉलिसीबद्दल आपण काही थोडं ॲड करू? सर भारताचं पाहण्याआधी मला एक रेफरन्स द्यायला आवडेल सर, की हेनरी किसिंजर हां. जे चे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते, तर त्यांनी एक वाक्य म्हटलेलं की बिंग एनिमी ऑफ US इज डेंजरस बट बिंग इट्स फ्रेंड इज फॅटल. तर US आज हे डेन्मार्क किंवा युरोपियन पॉवर्सला दिसतंय की US किंवा ट्रम्प किती म्हणजे फोर्स यूज करू शकतात ना, युएसचा फ्रेंड असणं सुद्धा किती फॅटल आहे. हे झालं. आता भारताचा जर विषय म्हटला तर भारतासाठी नक्कीच खूप महत्वाचा आहे. इंडिया आर्क्टिक काउन्सिलचा ऑब्झर्व्हर मेंबर आहे. आईस मेल्टिंग जे आहे, क्लायमेट चेंज किंवा वेदरवर काय इम्पॅक्ट होईल मान्सूनवर, हे स्टडी करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सेकंड आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे रिसोर्सेस, जसं आनंद सरांनी सांगितलं. फ्युचर 21st सेंचुरी इंडस्ट्रीजसाठी आपल्याला पण ते मिनरल्स हवेत. त्यासाठीच आपण आर्क्टिक पॉलिसी सुद्धा आणली आहे 2022 मध्ये. त्याचे हेच आपण जे इम्पॉर्टन्स ग्रीनलँडचं सांगतोय, तेच 6 पिलर्स आहेत त्याचे सुद्धा. हे फक्त US किंवा चायना नाही, इंडियासाठी तेवढंच महत्त्वाचं झालेलं आहे. आणि त्यासाठी आपण डेन्मार्क सोबत पण ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली आहे. ज्या संदर्भात आपण जे ग्रीन ट्रान्झिशनसाठी आपलं 2070 पंचामृत जे गोल आहे, त्यासाठी नक्कीच डेन्मार्क सोबत चांगले संबंध असणं कामी येऊ शकतं. सर आता जर बघितलं आपण या विषयावरती आपण बऱ्यापैकी एक अराउंड इश्यूज कव्हर केले. तर आता नेक्स्ट स्टेप काय आनंद सर? की नेक्स्ट स्टेप US काय करू शकतं आणि USA आणि डेन्मार्क इज अ पार्ट ऑफ NATO ऑल्सो. NATOचा पण आहे, युरोपियन युनियनचा पण पार्ट आहे आणि आता आपापसातलं घरातलंच भांडणं आहे त्यांच्या. तर मग ह्याच्याकडे आता पुढची पावलं काय आहे? नेक्स्ट येण्याच्या ऐवजी सरांच्याच एका मुद्द्याला मी थोडंसं एक्सटेंड करतो आणि आपण पुढच्या फ्युचर स्टेप काय असल्या पाहिजे किंवा काय असू शकतात आणि काय घेतल्या जात आहेत त्याच्यावर डिस्कस करूया. तर ह्याचा वाटतं आपल्याला नॉर्मली वाटू शकतं यार ग्रीनलँड दुसरा दूरचा देश आहे, युरोपियन कॉन्टिनेंट पासून पण दूर आहे किंवा तुम्हाला नॉर्थ अमेरिकाचा पार्ट आहे वगैरे, आपल्याशी काही घेणं नाही. ह्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट आपल्या आपल्या घरामध्ये बघायला भेटतो. कसं ऍक्च्युली तुम्ही बघितलं असेल तर रिसेंटली काय होतंय, युरोपियन युनियन आणि अमेरिकामध्ये आहे ते स्ट्रॅटेजिक डायव्हर्जन्स तुम्हाला बघायला भेटते. दोन्ही 80 वर्षामध्ये किंवा वर्ल्ड वॉर 2 झाल्यानंतर ते आतापर्यंत असं इमॅजिनच केलं नव्हतं की युरोपियन युनियन आणि किंवा युरोपमधल्या कंट्रीज आणि USA आहे ते दूर, म्हणजे ते एकसंध मानले गेले होते. पण ते आता दूर जात आहेत. पहिली त्याची ठिणगी पडली तुम्हाला रशिया युक्रेन वॉरमध्ये. युएसएने पहिली स्ट्रॅटेजी काय होती इनिशियल, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प नव्हते किंवा जो बायडेन होते, तेव्हा स्ट्रॅटेजी काय होती की युक्रेनला युद्धसामग्री द्या, आणि तीच युरोपियन कंट्रीची आहे ती स्ट्रॅटेजी, आणि युक्रेनला आहे ते लढायला लावत होते. तर युक्रेनला युद्ध सामग्री देऊन त्यामुळे युक्रेन आहे तो वॉर लढत होता. पण आता त्याच्या विरुद्ध स्ट्रॅटेजी आहे ते डोनाल्ड ट्रम्पने घेतली. त्यांनी काय घेतलंय, त्यांची स्ट्रॅटेजी युद्ध थांबवायची काय, तर युक्रेनलाच सप्रेस करा. युक्रेनलाच सप्रेस करा आणि त्यांना वॉर थांबवायला सांगा. तर ते युरोपियन युनियनच्या कम्प्लिटली अगेन्स्ट पॉलिसी आहे. त्यामुळे इथं पहिला डायव्हर्जन्स तुम्हाला बघायला भेटतोय. युरोपियन युनियन आणि युक्रेन आहे ते डायव्हर्ज झाले. तर हे जे दुसरं सेकंड एक्सटेन्शन जे आहे ते ग्रीनलँड, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जे आहेत त्यांचे तथाकथित अलाइज आहेत त्यांना डायरेक्टली शिव्या घालतात. बेसिकली डावोच्या समिटमध्ये शलक्या शब्दांमध्ये त्यांनी शिव्या घातल्या, काइंड ऑफ असं आहे. तर ते डायव्हर्जन्स आहे. त्याचा इम्पॅक्ट काय, ज्या डेला त्यांनी डिक्लेअर केलं की मी ग्रीनलँड अक्वायर करणार आहे, फोर्स यूज करणार आहे का नाही करणार ते क्लिअर केलं नव्हतं, अक्वायर करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला इंडियाच्या मार्केटपासून ते युएसच्या मार्केटमध्ये त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट आहे ते लगेच डिक्लाइन झालेलं तुम्हाला बघायला भेटलं. दुसरं त्याचा इम्पॅक्ट आहे, मी घरापर्यंत का म्हणलो, तर सोन्याच्या प्राइस आणि आता स्टॉक मार्केट आहे ते खाली जाणार आहे 100%, कारण जागतिक इकॉनॉमी आहे ते कोलॅप्स होणार आहे असं दिसत होतं लोकांना. तर त्यावेळेस लोकांनी काय, सिक्युअर इन्व्हेस्टमेंट कुठली आहे, सिल्वर आणि गोल्ड आहे. त्यामुळे लगेच सिल्वर आणि गोल्ड आहे ते परचेस करायला सुरुवात केलं. एका दिवसामध्ये 10% प्राइस वाढलेली कशाची, गोल्डची, आणि सिमिलरली एका दिवसामध्ये 30,000 सिल्वरची प्राइस वाढली. कुठल्या दिवशी वाढली, ज्या दिवशी डोनाल्ड ट्रम्पने डिक्लेअर केलं की बाबा मी ग्रीनलँड अक्वायर करणार आहे. त्यामुळे तो जरी आपल्याला वाटलं दूरचे विषय वाटत असेल तर ते आपल्या लाईफशी निगडीत आहे किंवा रिलेट आहे. आता दुसरा तुमचा पुढचा क्वेश्चन घेतो की फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन काय असू शकतो किंवा ऑलरेडी सुरू झालेला आहे. डोनाल्ड ट्रम्पने ज्या दिवशी डिक्लेअर केलं होतं की मी ग्रीनलँड अक्वायर करणार आहे, त्यावेळेस युरोपियन कंट्रीजने अपोज केलं होतं.
मग ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल किंवा स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज असेल, यांनी अपोज केलं होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी 10% टॅरिफ तुम्हाला, त्यांच्या हातात वेपन काय, डोनाल्ड ट्रम्पचं वेपन काय, हा पॅटर्न आहे ऍक्च्युली तुम्हाला बघायला भेटेल की लगेच ते इमिजिएट टॅरिफ आहे, ते नाही ऐकलं तर अजून जास्त टॅरिफ आहे. तर त्यांनी सांगितलं की आम्ही टॅरिफ लावणार आहे 1 फेब्रुवारीपासून 10% टॅरिफ. जर तुम्ही मला परत 1 जून पर्यंत नाही दिलं तर मी तुमच्यावर 25% आहे ते टॅरिफ लावणार, अशी धमकी दिली होती. पण आता तुम्हाला दिसतंय काय, ज्यावेळेस आपण हा व्हिडिओ शूट करतोय त्यावेळेस त्यांनी एक फ्रेमवर्क डील आहे ते नाटो बरोबर साईन केलेलं आहे. नाटो म्हणजे तुम्हाला माहिती कलेक्टिव्ह डिफेन्स ऑर्गनायझेशन आहे, तर त्यांच्याबरोबर एक फ्रेमवर्क डील आहे ते साईन केलं. त्याच्यामध्ये डेन्मार्क पण आहे आणि बाकीचे युरोपियन कंट्रीज आहेत. त्याचा ब्रेन चाइल्ड कुणाचे, तर युएसएचं ब्रेन चाइल्ड आहे. त्याच्याबरोबर फ्रेमवर्क डील ऍक्च्युली अजून बाहेर नाही आलेलं, पण त्याचे काही मुद्दे आहेत ते बाहेर आले. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की युएसला ते आहे ते जास्त फूट सोल्जर आहे ते ग्रीनलँडमध्ये ठेवायची परमिशन देणार आहे. बेसेस आहेत, नंबर ऑफ बेस ऑलरेडी आहे ग्रीनलँडमध्ये, हा बेस आहे त्यांचा, तर त्या नंबर ऑफ बेसेस वाढवणार आहेत. नाटोच्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते इन्क्रीज करायची परमिशन देणार आहे. आणि मी तुम्हाला मगाशी रेफरन्स आला होता, गोल्डन डोम जे आहे ते ग्रीनलँडवर एक्सटेंड करायचं. गोल्डन डोम काय, सोप्या भाषेमध्ये एअर डिफेन्स सिस्टीम आहे. जसं आयर्न डोम आहे इस्रायलचं किंवा इंडियाचं सुदर्शन चक्र मानलं जातं किंवा S-400 मानलं जातं, तसंच ते आहे गोल्डन डोम डेव्हलप करतात युएसए जे आहे ते नॉर्थ अमेरिकामध्ये पूर्ण एक्सटेंड करायचं, तर त्यांना ते ग्रीनलँड पर्यंत पण एक्सटेंड करायची परमिशन भेटली. हे फ्रेमवर्क डील आहे ते साईन. सर आपण ओव्हरऑल जर बघितलं तर युएसएची जी आता जी पॉलिसी आहे डोनाल्ड ट्रम्प, तर आता भरपूर आपण बघू शकतो की मल्टीलॅटरल सिस्टम जे होतं आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड जे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन जे बनलं होतं, आणि युनायटेड नेशन्स, आपण युनायटेड नेशन्सला हे बघतो की ते मेजर पीस ब्रोकर आहे जगामध्ये. त्यांचं काम आहे पीस थांबवणं किंवा कॉन्फ्लिक्ट थांबवणं, अँड दे हॅव टू प्ले अ लीड रोल. पण आता ह्या केसमध्ये पण आपण बघितलं की डायरेक्टली एक आयलँडच विकत घ्यायला निघाले किंवा त्यांनी ऑफर केली आहे की हे तर आहे की आयलँड विकत घेऊ शकतो का, हा एक मेजर मुद्दा आहे. तुम्ही जर ह्याला करू शकलो की एखादा देश असं दुसऱ्या देशाला कसं काय विकत घेऊ शकतो, दुसऱ्या देशाची टेरिटरी किंवा रिअल इस्टेटचा पार्ट नाही आहे ना तो. दुसरी गोष्ट की हे युएनचा डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट आहे इन आर्टिकल 2 ऑफ द UN, की जे सेल्फ डिटर्मिनेशन बद्दल सांगतं. म्हणजे वर्ल्ड वॉर 2 नंतर सगळ्यात मोठी जगामध्ये काही घटना घडली असेल डेमोक्रेटायझेशनची, तर युएनचं एस्टॅब्लिशमेंट किंवा प्रत्येक माणसांचा, कम्युनिटीजचा अधिकार आहे सेल्फ रूल. तर हे कुठेच नाहीये या सगळ्या डिबेटमध्ये. जे इन्यूट कम्युनिटी आहे तिथली, तर ते कुठेच या पिक्चरमध्ये आपल्याला दिसायला बघायला मिळत नाही. तर आपण याच्यावर काय बोला की फोर्सफुली अक्वायर करणं की इट इज डायरेक्ट थ्रेट टू द ग्लोबल जी ऑर्डर आहे आपली, रूल बेस्ड ऑर्डर. मला वाटतं आपण जे ट्रम्पचे किंवा युएसचे जे रिसेंट स्टेप्स बघू शकतो व्हेनेझुएलामध्ये, तेही कोणाला अपेक्षित नव्हतं. नाही. किंवा बोर्ड ऑफ पीस असेल, तर वेगवेगळ्या पद्धतीने एक्झिस्टिंग ग्लोबल ऑर्डरला अंडरमाइन करणं, जे खरं तर युएसनीच एस्टॅब्लिश केलंय. तर हे कसं आहे की युएस असा पॉवरफुल प्लेयर आहे, जो गेम त्याच्या पद्धतीने नाही चालत आहे, सोंगट्या घेऊन घरी जाणार, दुसरा गेम एस्टॅब्लिश करणार. तर त्या पद्धतीचं आपल्याला दिसतंय. तर आणि राहिला विषय टेरिटरी विकत घ्यायचा, तर ऑब्व्हियसली इंटरनॅशनल लॉच्या अगेन्स्ट जात आहे. पण मला वाटतं ही डोनाल्ड ट्रम्पची, जसं आनंद सर म्हटले, एक पॅटर्न आहे, एक निगोशिएशन स्किल आहे की आउटरेजियस काहीतरी डिमांड करायची, ज्याला सुरुवातीला हसलं जाईल किंवा हास्यास्पद पद्धतीने पाहिलं जाईल, पण नंतर टॅरिफ किंवा वेगवेगळ्या पद्धतीने धमक्या देऊन एक निगोशिएशन टेबलवर आणायचं आणि आपल्याला पाहिजे तशी डील करून घ्यायची. त्यासाठी म्हणजे खरं तर मला नाही वाटत की स्वतः डोनाल्ड ट्रम्पला पण विकत घ्यायचं आहे ते किंवा फोर्सने एक्वायर करायचं, पण एक ती प्रेशर टॅक्टिक म्हणता येईल की ती त्याचा वापर करून जे युएसचे नॅशनल इंटरेस्ट आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय संबंधात, ते फुलफिल करायची मला वाटतं ती पद्धत. तर आपण तेच ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली. एक पुढे जाताना जर आपण कन्क्लूड करायचं म्हटलं तर एक कन्क्लुडिंग रिमार्क आपण हे देऊ शकतो की आता ग्लोबल जी पूर्ण ऑर्डर आहे ती आता पॅरलल एक ऑर्डर, जसं तू म्हणलं की युएसला त्यांच्या आत्ता 1940s मध्ये तेव्हा त्यांना रशिया वॉज अ चॅलेंज समजा, बरोबर. त्याच्यामुळे एक ऑल्टरनेटिव्ह सिस्टम कॅपिटलिस्ट वर्ल्डची त्यांना क्रिएट करायची होती. आता अजून 2 पोल्स आले, चायना पण ॲड झालाय, सो त्यांच्या फेवरमध्ये नाही. आता मल्टीलॅटरल सिस्टमला परत रिएस्टॅब्लिश करण्याची गरज आहे. डेव्हलपिंग कंट्रीज लाईक इंडिया, की आपण नेहमी कोणासोबत उभे राहिलोय की आपण कधी पण म्हणतो, इव्हन अफगाणिस्तानच्या केसमध्ये की अफगाण ओन्ड अफगाण लेड प्रोसेस किंवा डेमोक्रेटायझेशन प्रोसेस,
तिथे ती सेल्फ रूलचं जे प्रिन्सिपल आहे आर्टिकल 2 ऑफ द UN, हे परत मला असं वाटतं त्याचं जी सँक्टिटी आहे ती करण्याची गरज आहे. आणि लोकल कम्युनिटीज ज्या आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काय ऍक्च्युली इंडियाचा पण कायम तो स्टँड राहिलेला आहे. एनी प्रोसेस ऑर पीस बिल्डिंग प्रोसेस असेल किंवा कुठल्याही टेरिटरीबल निगोशिएशन डिस्कशन असेल तर ते इट शुड बी पीपल लेड पीपल ड्रिव्हन, हा स्टँड राहिलेला असेल तर तो योग्यच आहे. पण ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मला मागे सांगायचा राहिला होता, निग्लेक्ट होतोय काय की एन्व्हायरमेंटचा. की हे सगळ्या गोष्टी चालल्यात त्या कशामुळे चालल्यात, आईस मेल्ट होत आहे. ग्रीनलँड ओपन का होणार आहे, आईस मेल्ट होत. आईस मेल्ट का होतंय, ग्लोबल वॉर्मिंग होतंय. ग्लोबल वॉर्मिंगचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपण ज्याला म्हणतो 6 मास एक्सटिंक्शन, ज्याच्यावर UPSC मध्ये क्वेश्चन पण आला होता. 6 मास एक्सटिंक्शन आता अपकमिंग चालू आहे, तर त्याचं घेणं देणंच नाहीये कोणाला. आणि रादर ते इट बिकम पार्ट ऑफ ग्रेट गेम जे आहे त्याचा पार्ट बनलेला. रादर असं पण म्हणलं जाते की 3rd वर्ल्ड वॉर होणार आहे, तर ते ऑब्व्हियसली ह्या युएसच्या अशा पॉलिसीजमुळे होऊ शकतं. त्याच्या मागचं बेसिक रिझन काय, तर ग्लोबल वॉर्मिंग. इनडायरेक्टली तुम्ही म्हणू शकता ग्लोबल वॉर्मिंग. आता मला असं वाटतं सर की कुठेतरी आपण जसं तुम्ही म्हटलं एक मोरल स्टँड आहे की इंटरनॅशनल लॉ आहे, सेल्फ रूल आहे किंवा तिथले जे लोकल इंडिजिनस जे लोक आहेत त्यांच्या मताला पण इम्पॉर्टन्स असलं पाहिजे. पण कुठेतरी आता आमचा PSIR ऑप्शनल आहे, कुठेतरी पॉवर पॉलिटिक्स, सिक्युरिटी डायलेमा किंवा बॅलन्स ऑफ पॉवर या ज्या रॉ पॉवरच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला परत दिसून येतं की जिओ पॉलिटिक्समध्ये प्रिन्सिपल्ड आयडियलिस्टिक स्टँडच्या पलीकडे कुठेतरी बरोबर. पॉवर गेम महत्वाचाच आहे. आणि जे आपण पाहत होतो की इंडो पॅसिफिकला कुठेतरी महत्व येत आहे, मला वाटते ग्रीनलँडच्या संदर्भाने परत एकदा अटलांटिक सुद्धा एक जिओ पॉलिटिक्सचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बनू शकतो. सो टू कन्क्लूड की आता हे सगळे ग्रीनलँडचा जरी इश्यू असला तरी तो फक्त ग्रीनलँडचा इश्यू नाहीये. नाही बिकॉज व्हॉट एव्हर हॅपन्स इन आर्क्टिक डज नॉट स्टे इन द आर्क्टिक. ते आपल्यापर्यंत कशा ना कशा इकॉनॉमिकली, पॉलिटिकल, सोशल, कल्चरल आस्पेक्ट्सनी येणारच आहे. सो आय होप की हा इश्यू आपल्याला साध्या सरळ भाषेत समजला असेल. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.